10वी-12वी पदवीनंतर पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रात हवंय उज्ज्वल भविष्य आणि 100% रोजगार. मग निवडा केपी पॅरे मेडिकल इन्स्टिट्यूट. प्रगत तंत्रज्ञान, दर्जेदार शिक्षण आणि कौशल्यपूर्ण प्रशिक्षण एकाच ठिकाणी. हो, आम्ही घेतो तुमच्या कौशल्य विकासाची जबाबदारी आणि हे आमचे विद्यार्थी सरकारी खासगी हॉस्पिटल आणि नामांकित लॅबमध्ये कार्यरत. आजच प्रवेश घ्या केपी पॅरे मेडिकल इन्स्टिट्यूट. शिक्षण, कौशल्य आणि रोजगारांचं विश्वसनीय. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मोशीतील कचरा डेपोमध्ये कचऱ्याचा डोंगर कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत 18 कामगार अडकले असून आतापर्यंत 9 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. उर्वरित 9 कामगारांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ, अग्निशमन दल, पोलीस आणि लष्कराकडून युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे. बुधवारी दुपारी 1:30च्या सुमारास घडलेल्या भीषण दुर्घटनेत इमारतीमधील 18 कामगार हजारो टन कचऱ्याखाली अडकले होते. संपूर्ण रात्रभर युद्ध पातळीवर बचाव कार्य राबवण्यात आलं असून आतापर्यंत 9 कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलं, तर अजूनही 9 जण कचऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मोशीतील आदर्श नगर भागात पिंपरी चिंचवड महापालिकेचा 81 एकर जागेत कचरा डेपो आहे. याच ठिकाणी कचऱ्यापासून वीज निर्मिती करणारा वेस्ट टू एनर्जी हा प्रकल्प सुरू आहे. मात्र हा प्रकल्प आणि त्याची 3 मजली प्रशासकीय इमारत कचऱ्याच्या डोंगराला लागूनच अतिशय धोकादायक पद्धतीने उभारण्यात आली होती. गेल्या 5 दिवसांपासून शहरात सातत्याने पाऊस सुरू आहे. बुधवारी दुपारी 1:30च्या सुमारास सर्व कामगार जेवणासाठी इमारतीमधील उपाहारगृहात एकत्र आले होते. नेमक्या याच वेळी कचऱ्याच्या डोंगराचे स्खलन झाले आणि काही क्षणातच हजारो टन कचरा या 3 मजली इमारतीवर कोसळला. इमारत कोसळताना 5 कामगारांनी बाहेर उड्या मारल्याने ते बालंबाल बचावले, मात्र 18 कामगार हातच अडकले. घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि पोलिसांना पाचारण करण्यात आले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून अखेर भारतीय लष्करालाही पाचारण करण्यात आलं असून देहू येथील लष्कराचे 4 अधिकारी आणि 25 जवान घटनास्थळी दाखल झाले. या शर्थीच्या प्रयत्नांमुळे बुधवारी सायंकाळी 7 वाजेपर्यंत एका महिलेसह 6 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. यामध्ये सोमनाथ शेळके, सचिन दबडगाव, दादासाहेब आडे, सुजाता शिंदे, राम प्रताप सिंह चौहान आणि रणवीर सिंग यांचा समावेश आहे. त्यानंतर मध्यरात्री विजय सपकाळ, भूषण पाटील आणि महेश राऊत या तिघांना बाहेर काढण्यात यश आलं. मात्र महेश कुंभार, राहुल गायकवाड, सुनील कोरके, नागेश गायकवाड यांच्यासह एकूण 9 कामगार अजूनही आत अडकले असून घटनास्थळी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आलं.